आणि आता पाहणार आहोत 25 मिनिट 50 बातम्या। गेली अनेक वर्ष तुम्ही राजकारण करत आहात। आता तुमचं 80 वर्ष झालेलं आहे। तुम्ही कधी थांबणार आहात की नाही असा सवाल अजित पवारांनी शरद पवारांना केला। आपल्या वडिलांना घरी बसवायचं म्हणतात तर आम्ही पोरी परवडल्या, लेक वडिलांसोबत उभी राहते अशी संतप्त प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली। 2019 मध्ये 80 वर्षांचा योद्धा लढल्याची भूमिकाही त्यांनी मांडली आहे। आम्ही कुठेही कामामध्ये कमी आहोत का असा सवाल उपस्थित करत अनेक वर्ष मोठ्या पदापासून दूर ठेवल्याची खंत अजित पवारांनी व्यक्त केली। आपल्याला 4 वेळा उपमुख्यमंत्री केलं, आता 5व्यांदा उपमुख्यमंत्री केलं, आपल्यालाही मोठ्या पदाची अपेक्षा आहे असं अजित पवार म्हणाले। भाजप सोबत जायचं नव्हतं तर आम्हाला का पाठवलं असा सवाल अजित पवारांनी केलाय। 2019च्या शपथविधी संदर्भात ते बोलत होते। 2019 मध्ये भाजप सोबत 5 बैठका झाल्याचा खुलासाही त्यांनी केलाय। 2017लाही वर्षावर बैठक झाली होती, तेव्हा भाजपनं शिवसेनेची साथ सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आणि त्यानंतरही फडणवीसांसोबत आपल्या 5 बैठका झाल्या। मात्र तेव्हा आम्हाला सांगितलं की बाहेर काही बोलायचं नाही असा गौप्यस्फोटही अजित पवार यांनी केलाय। एका आमदारानं शरद पवारांना म्हटलं मला आमदार व्हायचं नाही, तर पवार म्हणाले की पाहतोच तू जिंकून कसा येतो। अजित पवारांनी हा प्रसंग भाषणादरम्यान सांगितला। दैवत असं कधी बोलतं का, असं आपल्या कार्यकर्त्याला बोलतात का, असं म्हणत त्यांनी आपला राग व्यक्त केलाय। 2024 साली नरेंद्र मोदी सत्तेत येणार असून मोदींशिवाय भारताला पर्याय नसल्याचं अजित पवार म्हणाले। अनेक बैठकांमध्ये आम्हाला वरिष्ठांनी असं सांगितल्याचं म्हणत मोदींचं भारतातील वर्चस्व शरद पवारांनाही मान्य असल्याचं संकेत त्यांनी दिले। पाटण्याला देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांची झालेली बैठक म्हणजे फुसकाबार असल्याची टीका अजित पवारांनी केली। विरोधी पक्ष कडबोळं बांधायचं काम करत असून बैठकीत कुणाचा कुणाला मेळ नव्हता असंही ते म्हणाले। तुम्ही शिवसेनेसोबत गेला ते चालतं, मग आम्ही भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झालं तर काय झालं असा सवाल अजित पवारांनी केलाय। तर शिवसेना भाजपमध्ये फरक असून भाजपचं हिंदुत्व विभाजनवादी असून आपलं शिवसेनेचं हिंदुत्व 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन जाणार आहे असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिलंय। जे आपला फोटो लावतात त्यांना माहिती आहे की त्यांचं नाणं चालणारं नाही असा टोला शरद पवारांनी लगावला। पांडुरंग म्हणायचं आणि आरोप करायचा असा कार्यक्रम काहींनी सुरू केल्याचंही ते म्हणाले। पक्षाचं चिन्ह जाऊ देणार नाही असा विश्वास पवारांनी व्यक्त केलाय। दरम्यान ज्यांनी आमदारांना निवडून दिलं ते आमच्या सोबत असल्याचं पवार म्हणाले। तर शपथविधीच्या दिवशी भुजबळ बघून येतो म्हणून सांगून गेले आणि दुपारी मंत्रिपदाची शपथ घेतल्याचा किस्सा पवारांनी सांगितला। जयंत पाटलांनी पवारांच्या उपस्थितीत खासदार अमोल कोल्हेंवर नवी जबाबदारी सोपवली आहे। कोल्हेंनी पक्षाचा प्रचार प्रमुख व्हावं, मग आपण संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू असं जयंत पाटील व्यासपीठावरून म्हणाले। सर्वात आधी उद्धव ठाकरे, त्यानंतर एकनाथ शिंदे आणि आता अजित पवारांनी उठाव केलाय। या सर्व उठावाचे भीष्म पितामह शरद पवार असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली आहे। हे बंड शरद पवारांसाठी नवीन नाही, मात्र अजित पवारांनी उचललेलं पाऊल अभिनंदनीय असल्याचं ते म्हणाले। आम्ही कोणत्याही पक्षाची बी टीम नाही आहोत, आम्ही लोकांसमोर ठोस कार्यक्रम घेऊन जात आहोत असं बीआरएसचे राज्य समन्वयक शंकर धोंडगे यांनी स्पष्ट केलंय। आमचा पक्ष जनतेच्या मनामध्ये घर करतो आणि त्यामुळे लोकांना दखल घ्यावी लागत असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। अहमदनगरमध्ये नितेश राणे यांनी ओंकार भागानागरे यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलंय। अवैध धंद्यांबाबत माहिती दिल्याबद्दल ओंकारची निर्घृण हत्या झालेली होती। दरम्यान आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी नितेश राणेंनी केली आहे। सोलापुरामध्ये भाजप शिवसेनेला धक्का बसलेल्या दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उबाठा पक्षात प्रवेश केलाय। बंद पडलेल्या लिफ्टमध्ये एक 6 महिन्यांचा मुलगा अडकला होता। अग्निशमन दलामुळे हा मुलगा आणि त्याची मोठी बहीण बचावली। कल्याणच्या रौनक सिटी सोसायटीत ही घटना घडली आहे। लिफ्टमधून जात असताना विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं दोघं अडकले। याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलानं लिफ्टचा दरवाजा तोडून दोघांची सुटका केली। नाला सोपाऱ्यामध्ये तुळिंज रोडची दुरवस्था झालेली आहे। खड्ड्यांमुळे वाहनांचं नुकसान होत असून चालक हैराण झाले। दरम्यान लवकरात लवकर खड्डे न बुजवल्यास मनसेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। शहरातील इतर रस्त्यांचीही दुरवस्था झालेली आहे।
बोरिवली रेल्वे स्थानकामध्ये सुहाना संघटनेसह शाळकरी विद्यार्थ्यांकडून जनजागृती करण्यात आली। रेल्वे रूळ न ओलांडता पुलाचा वापर करणं यासह नियमांचं पालन करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून जनजागृती करण्यात आली आहे। वसईमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावरील अतिक्रमणांवरती सलग दुसऱ्या दिवशी तोडक कारवाई करण्यात आली। अनधिकृत हॉटेल आणि धाबे तोडण्यात आले आहेत। यावेळी हॉटेल मालकांनी अधिकाऱ्यांशी वाद घातला। वाहतुकीला अडथळा ठरत असल्यानं तोडक कारवाई करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये समर्थ रामदास स्वामी लिखित वाल्मिकी रामायणच्या संपादित खंडाचं प्रकाशन करण्यात आलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन झालं। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। अकोल्यामध्ये मुसळधार पाऊस बरसलाय। निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। कार्यालयामध्ये महत्त्वाचे कागदपत्र असल्यामुळे या संदर्भात तातडीनं उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। मालवण तालुक्यामधील काळसे आणि धामापूर गावाला अतिवृष्टीचा फटका बसलाय। काळसे रवळनाथ मंदिराजवळच्या ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ झालेली आणि त्यामुळे मालवण धामापूर कुडाळ या मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती। समाधानकारक पाऊस सुरू झाल्यामुळे कोकणामध्ये शेतकरी भात पिकाच्या लावणीच्या कामात गुंतलाय। आधीच महिनाभर उशिरा आलेल्या पावसामुळे शेतीची लांबलेली कामं या आठवड्यामध्ये वेगानं सुरू झाल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। बुलडाण्याच्या लोणार तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलाय। परिसरातील नदी नाल्यांना पूर आल्यानं अनेक शेतकरी शेतमजूर शेतामध्येच अडकून पडल्याचं दिसून आलंय। वाशिम शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली। पावसाच्या आगमनानं खोळंबलेल्या खरीपाच्या पेरणीला सुरुवात होणार असल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतोय, तर पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे। तब्बल 20 दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसानं अखेर मनमाड शहरात हजेरी लावली। पावसाच्या आगमनानं शेतकरी सुखावलाय, तर उकाड्यानं हैराण नागरिकांनाही दिलासा मिळतोय। बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। जोरदार पावसानं नदी नाल्यांना पूर आलाय, तर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। तब्बल 1 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यामध्ये पावसाचं आगमन झालं। जोरदार पाऊस बरसल्यानं शेतकरी सुखावलाय, तर नागरिकांनाही दिलासा मिळालाय। हिंगोली शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसानं हजेरी लावली। या पावसानं शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचं संकट टळलंय। बीड जिल्ह्यामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे। एका दिवसात जिल्ह्यात 4 दुचाकी आणि 1 कार चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। चंद्रपुरात बोगस HT बीटी बियाण्यांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला। तेलंगणातून हे चोर बीटी बियाणं आणलं जातं। अनेक शेतकऱ्यांनी या चोर बीटी बियाण्यांची लागवड केली आहे, मात्र अंकुर फुटण्याऐवजी बोगस बियाणं जमिनीमध्ये सडून जात आहे। बीडमध्ये कुख्यात दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश झालाय। पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली। कारवाईमध्ये आरोपींजवळून धारधार शस्त्र हस्तगत करण्यात आलेलं आहे। आरोपींवरती बीडसह लातूरमध्ये गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत। लासलगाव बाजारपेठेमध्ये कांद्याची विक्रमी आवक झाली आहे। एका दिवसात 40,000 क्विंटल कांद्याची आवक झालेली असून 15,000 कोटींची उलाढाल झाली। कांद्याला क्विंटल मागे सरासरी 1360 रुपये दर मिळाला आहे। बीडमध्ये गोलंथरी साठवण तलावामध्ये शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं। जिल्हा बँकेतील काही कर्मचाऱ्यांनी मृत शेतकऱ्यांच्या खात्यावरील रक्कम परस्पर काढल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे। जामनेरच्या मांडवे बुद्रुक गावाजवळ एक कार नाल्यात अडकल्याचं समोर आलं। पाणी साचल्यानं अंदाज चुकून ही कार नाल्यात पडली। स्थानिकांच्या मदतीनं ती बाहेर काढण्यात यश आलं। धुळ्यामधील पांझरा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेली आहे। जलपर्णी प्लास्टिक कचरा सांडपाण्यामुळे नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आणि या संदर्भात तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाते। अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला। नितेश राणे मोर्चात सहभागी झाले। धर्मांतराला विरोध करत कत्तलखाने बंद करण्यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। नाशिकच्या नांदगावमध्ये आदिवासी बांधवांनी वनविभागाविरोधात मोर्चा काढलाय। पेरणीच्या परवानगीसाठी वनविभाग मनमानी करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। बीडच्या आष्टी तालुका विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला गावकरी आणि वनविभागानं जीवदान दिलं। बिबट्याला जेरबंद केल्यानं ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला। आंबेगावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं। दोरीच्या साह्यानं पिंजरा खाली सोडून वनविभागानं बिबट्याला बाहेर काढलं। त्याला जुन्नरच्या माणिक डोह निवारा केंद्रात हलवण्यात आलंय।
गुहागरच्या किनाऱ्यावरती सॅटेलाइट ट्रान्समीटर लावलेल्या बागेश्री कासवानं अवघ्या 4 महिन्यात श्रीलंकेपर्यंत प्रवास केलाय. ऑलिव्ह रिडले जातीच्या या कासवाला 23 फेब्रुवारी रोजी सॅटेलाइट ट्रान्समीटर लावण्यात आला होता आणि त्याचवेळी गुहा या आणखी एक कासवाला ट्रान्समीटर बसवण्यात आला होता. हा कासव कर्नाटक किनाऱ्याच्या आसपास असल्याची माहिती मिळते. बीड जिल्ह्यात पाली गावाजवळ भीषण अपघात झाला. एका भरधाव कारनं दुचाकीला धडक दिली आणि या दुचाकीवरील 2 जण गंभीररित्या जखमी झाले. कोल्हापुरामध्ये शिक्षण उपसंचालकांसह 3 जण एसीबीच्या जाळ्यात अडकलेत. एका विशेष कोर्ससाठी 30,000ची लाच स्वीकारताना एसीबीनं अटक केली आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 331 ग्रॅम तस्करीचं सोनं जप्त करण्यात आलंय. हे सोनं पावडरच्या रूपामध्ये अंतर्वस्त्रात लपवून आणलं जात होतं आणि या प्रकरणी शारजाहून आलेल्या एका प्रवाशाला ताब्यात घेण्यात आलंय. दिल्लीमधील 30 हजारी कोर्टामध्ये गोळीबाराची घटना समोर आली आहे. वकिलांच्या 2 गटात वादावादी झाल्यानंतर हाणामारी झाली आणि एका वकिलानं गोळीबार केला. या घटनेमध्ये कुणीही जखमी झालेलं नाहीये. सुरक्षेचे निकष असतानाही पिस्तूल कोर्टात कसं पोहोचलं याचा पोलीस तपास करतात. दिल्लीच्या जनकपुरीमधील उच्चभ्रू वसाहतीमध्ये अचानकपणे रस्ता खचल्याची घटना घडली. कोणतंही वाहन जात नसताना हा रस्ता अचानकपणे खचला आणि मोठा खड्डा तयार झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून ठेकेदाराच्या निकृष्ट कामावर संतापही व्यक्त होतोय. दिल्ली मेट्रोमध्ये आता कावडियांनी डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. उत्तरेमध्ये श्रावण महिना सुरू झाला आणि त्यानंतर शिवलिंगाला जलाभिषेक करण्यासाठी कावडिया निघाल्यात आणि त्यातच दिल्ली मेट्रोतून जाणाऱ्या कावडियांनी शंभोच्या गाण्यावरती डान्सही केलाय. केरळमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं. दरम्यान केरळातील वादळी वाऱ्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. डेहराडूनमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. यानंतर रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय. डेहराडूनच्या रिस्पना पूलजवळ एक बस या पाण्यातूनच वाट काढताना दिसतेय. साचलेल्या पाण्यात जवळपास अर्धी बस बुडाल्याचंही पाहायला मिळतंय. जम्मू काश्मीरच्या सांबामध्ये मुसळधार पावसानं पूर आल्याचं पाहायला मिळालं. पुराच्या पाण्यात एक कार वाहून गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय. कार चालकानं पाण्यात उडी मारून जीव बचावल्याची माहिती देखील मिळते. हिमाचल प्रदेशच्या उना जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यानंतर आलेल्या पुरात एक स्कॉर्पिओ झाडाच्या पानाप्रमाणे वाहून गेल्याचं दिसून आलं. स्थानिकांनी कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात कार वाहून गेली. केरळामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुसळधार पावसानंतर कन्नूर सेंट्रल जेलची सुरक्षा भिंत कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे जेलची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. हैदराबादच्या शाद नगर भागात एका दुचाकी स्वारानं शाळकरी मुलीला जोरदार धडक दिल्याचं समोर आलं. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झालाय. गंभीर जखमी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. लखीमपूरमध्ये हत्तींच्या कळपानं 3 तरुणांचा पाठलाग केल्याचा व्हिडिओ समोर येतोय. हे तरुण हत्तींसमोर उभे राहून सेल्फी घेत होते आणि या दरम्यान हत्तींचा पारा चढला आणि त्यांनी पाठलाग सुरू केला. अमेरिकेमध्ये एक आकाश पाळणा अचानक बिघडल्यानं काही मुलं बराच वेळ खाली डोकं वर पाय अशा अवस्थेत हवेत लटकल्याचं दिसून आलं. चालता चालता अचानक हा पाळणा थांबल्यानं त्यात बसलेल्या मुलांची अवस्था मात्र खूपच वाईट झालेली होती. 3 जुलै हा जगातील सर्वात उष्ण दिवस ठरलेला आहे. US नॅशनल सेंटर्स फॉर एन्व्हायरमेंटल प्रिडिक्शननुसार 3 जुलै रोजी सरासरी जागतिक तापमान 17 डिग्री सेल्सिअस ओलांडलं, जे 2016च्या ऑगस्टमध्ये नोंदवलेल्या सर्वात उष्ण दिवसापेक्षा जास्त होतं. अफगाणिस्तानामधील सर्व ब्युटी पार्लर्स बंद करण्याचा आदेश तालिबाननं जारी केला. ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलांना 1 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे, मात्र या बंदीचं कारण सांगण्यात आलेलं नाहीये. पॅलेस्टाईनच्या जेनिन शहरामध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील 2 दिवसांच्या तणावानंतर इस्रायली सैन्यानं वेस्ट बँकमधून माघार घेण्यास सुरुवात केली. लष्कराच्या 2 दिवसांच्या कारवाईत सुमारे 12 पॅलेस्टिनी ठार झाले तर 100हून अधिक जखमी झाले. या हल्ल्यामध्ये एका इस्रायली सैनिकाचाही मृत्यू झाला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये रविवारी रात्री सापडलेली पांढरी पावडर कोकेनच असल्याचं निष्पन्न झालंय. सिक्रेट सर्व्हिस टीम या प्रकरणाचा तपास करतेय.
तर दिवसभरात घडलेल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. त्यावर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा देखील फोटो लावलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे आणि त्यात पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. अजित पवार सत्तेत गेल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालेलं आहे. विरोधी पक्षनेते सत्तेत सहभागी झाल्यामुळे राजकारणाला वेगळीच दिशा मिळाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं बैठक बोलावली आहे. आमदार आणि खासदारांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे माजी आमदारांची बैठक घेणार आहेत. मातोश्रीवर ही बैठक पार पडेल. अजित पवारांच्या भूमिकेचा आमच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शरद पवारांसोबतच असल्याचं मत जिल्हाध्यक्ष नाझर काझी यांनी स्पष्ट केलंय. खरी राष्ट्रवादी अजित पवारांची, घड्याळ चिन्ह अजित पवारांनाच मिळणार असं सूतोवाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय. अजित पवारांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो असंही ते म्हटलेत. 3.5 वर्षांपूर्वी सकाळच्या शपथविधीला जाताना मला विचारून गेले असते तर मी दुपारी जायला सांगितलं असतं असं देखील आठवले म्हटले. परिवारवादाला कंटाळून अजित पवारांनी बंड केल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय. शरद पवारांनी आपल्या मुलीसाठी क्षमता असूनही अजित पवारांना डावललं असा टोलाही महाजन यांनी लगावलाय. गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी अजित पवारांच्या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयासोबत आपण असल्याचं मत चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केलंय. शिर्डी नाशिक महामार्गावरील सावळी विहीर गावात मिठाईच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाला भीषण आग लागली. या आगीमध्ये 25 ते 30 कर्मचाऱ्यांचं लाखो रुपयांचं सामान जळून खाक झालंय. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात पुराच्या पाण्यातून बैलगाडीसह 3 जण वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. नाल्यातून बैलगाडी घेऊन जात असताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं ही बैलगाडी वाहून गेली. दरम्यान 2 जणांचा प्राण वाचला असून 1 जण बैलगाडीसह वाहून गेला. वसईतील भोईदापाडा इथे कारनं पेट घेतला. यावेळी 2 जणांना सुखरूप वाचवण्यात वाहतूक पोलिसांना यश आलंय तर आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. वसईच्या तुंगारेश्वर धबधब्यामध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झालाय. राकेश सुरेला असं या तरुणाचं नाव आहे. कॉलेजमधील मित्रांसोबत तो तुंगारेश्वर धबधबा या ठिकाणी गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झालाय. अमरावती शहरातील तारखेडा भागात मनोज सोनी या तरुणाची हत्या झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अलीम खान उर्फ फैजान खान आणि शेख शहबाज शेख कलीम या दोघांना अटक केली आहे. तारखेडा इथे एका वृद्ध इसमाला दुचाकीस्वारानं धडक दिली आणि यावेळी मनोज यानं दुचाकी चालकाला हटकल्यानं त्यांच्यात वाद झाला. यावेळी मनोजवर चाकूनं वार करण्यात आले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. राज्यात पुढील काही 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर पालघर, जालना, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नागपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलाय. जालन्याच्या वडीगोद्री परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. अंबड तालुक्यातील महाकाळा, शहागड, पाथरवाला, कंजरा आणि गुंगडे हदगाव तसंच धाकलगाव आणि वडीगोद्री परिसरात पाऊस पडतोय. मात्र जिल्ह्याच्या इतर भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यातील फतेपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू झालाय. या पावसामुळे दुबार पेरणीचं संकट टळल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. एप्रिल महिन्यापासून लसणाची आवक कमी झाल्यानं लसणाच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे. सध्या घाऊक बाजारात लसूण 150 रुपयांवर पोहोचले असून किरकोळ बाजारात दर 200 रुपयांवर पोहोचले. धाराशिव प्रशासनातील अधिकाऱ्यांनी धाराशिव नावाचा वापर करू नये असे निर्देश जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी दिलेले आहेत. तर शासनाकडून अंतिम निर्णय होईपर्यंत धाराशिव नावाचा वापर करू नका असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय. धाराशिव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासाठी 28 पदं मंजूर करण्यात आलेली आहेत. 60% अधिक पदं रिक्त असल्यानं कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतोय आणि त्यामुळे तातडीनं पदभरती करण्याची मागणी होतीये. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या मांजरसुंभा उड्डाण पुलावर मोठं भगदाड. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहूयात उर्वरित घडामोडी. बॉलिवूड स्टार वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या आगामी बवाल सिनेमाचा टीझर रिलीज झालेला आहे. टीझरमध्ये वरुण आणि जान्हवीची लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळते, पण त्या लव्ह केमिस्ट्रीमध्ये काही वेळानंतर बवाल झालेला आहे. हा बवाल होण्यामागचं नेमकं कारण काय आहे हे पाहण्याची उत्सुकता आता चाहत्यांना लागलेली आहे. हा सिनेमा OTT वरती रिलीज होणार आहे. आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदनं चक्क सगळ्यांनाच धक्का दिला. कारण
पहिल्यांदाच उर्फी संस्कारी लुकमध्ये दिसून आली. उर्फीनं कोणतीही अतरंगी फॅशन न करता साधा डिझायनर कुर्ता परिधान केला होता. हा ड्रेस जरी साधा दिसत असला तरी त्याची किंमत तब्बल 12,000 इतकी आहे. उर्फीचा सोज्वळ लुक नेटकऱ्यांच्या पसंतीला उतरला. वोग दुबई या प्रसिद्ध मासिकाच्या मुखपृष्ठावरती एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा झळकली आहे. रेखाचे फोटो सोशल मीडियावरती चांगलेच व्हायरल होतात. प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रानं रेखाचे हे लेटेस्ट फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले, ज्यामध्ये अभिनेत्री एकापेक्षा एक लुक्समध्ये पाहायला मिळते. अभिनेत्री उर्वशी रौटेलानं एक नवा इतिहास रचलाय. उर्वशी पॅरिस फॅशन वीक 2023ची पहिली भारतीय शो स्टॉपर बनलेली आहे. उर्वशी बोल्ड आणि ग्लॅमरस अवतारात या ठिकाणी दिसून आली. बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीनं नवा ट्रान्झिशन व्हिडिओ शेअर केला, ज्यात तिचा साध्या अवतारापासून ते ग्लॅमरस अवतार पाहायला मिळतोय. नोराच्या या व्हिडिओला लाखो हिट्स मिळाले. आमिर खान लवकरच राजकुमार हिरानीच्या पुढच्या सिनेमामध्ये दिसणार आहे. एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आलेला आहे की दोघेही बायोपिकवरती काम करतील. अद्याप यावर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा 50 घडामोडी, ज्यांचा धावता आणि वेगवान आढावा आपण केवळ 25 मिनिटात घेतला. तर आजच्या 25 मिनिट 50 बातम्यांमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.